हॅलो एव्हरीवन. तर माझं नाव आहे सिद्धी जांभळे आणि तसंच मला लोक ओळखतात स्टारगल या नावाने. ही आहे माझी इन्स्टा आयडी आणि ही आहे माझी स्नॅपचॅट आयडी. आपण आपल्या व्हिडिओकडे वळूया. तर सर्वात पहिले मी तुम्हाला शेअर करते, की मी कोणत्या गोष्टी रिस्टॉक केल्या आहेत या सेलमधून. तर सर्वात पहिले आहे विश केअरचं लिप बाल्म. आणि मी तुम्हाला एक गोष्ट हॉनेस्टली सांगत आहे, ते म्हणजे हे सगळं मी स्वतः बाय केलेलं आहे. ह्यात कोणतंही पेड प्रमोशन किंवा ॲड नाही आहे. तर माझ्या ज्या पर्सनल यूजमधल्या गोष्टी आहेत, सो तेच मी तुम्हाला शेअर करणार आहे. ह्यावरती मी डोळे झाकून विश्वास करू शकते, कारण ह्याच्यामध्ये कोजिक ॲसिडसुद्धा आहे, जे आपले डार्क लिप्स हळू लाईटन अप करतात. आणि त्यासोबतच मी टिंटेड यूज करते. असं स्लाइटली एक टिंट येतो आपल्या लिप्सवरती. आणि बॉईजसाठी ह्याच्यामध्ये एक विदाऊट टिंटवाला सुद्धा असतो, सो तो सुद्धा तुम्ही यूज करू शकता. तर हा मी रिस्टॉक केलेला आहे. अँड द सेकंड प्रोडक्ट इज Maybelline स्काय हाय मस्कारा. सो हा जेव्हा मी फर्स्ट टाईम विकत घेतला होता, तेव्हा मी मॉलमधून घेतला होता आणि मला तो MRPला 800ला मिळाला होता. आणि सेल प्राईसमध्ये मला खूप कमी मिळाला. आता 800चा ते 799. पण नायकावरती जेव्हा सेल होती, तेव्हा तो मला काहीतरी 400 समथिंग, म्हणजे ऑलमोस्ट 50% डिस्काउंटवरती होता तो. आणि तर हे 2 प्रॉडक्ट आहेत जे की मी रिस्टॉक केले होते. आता बाकी जे प्रॉडक्ट असतील ते माझ्यासाठी सुद्धा नवीन आहेत. तर त्याचा जर काही इश्यू जर मी फेस केला माझ्या लाईफमध्ये, तर मी तुम्हाला तो नक्की शेअर करेल. तर वळूया आपण हळू आता एका प्रॉडक्ट्सकडे. 4 ब्रशेस. सो हे जे 3 ब्रशेस आहेत ते मी मार्समधनं ऑर्डर केले. तर आतापर्यंत माझ्याकडे जे ब्रशेस आहेत ते प्रॉपरली अशा कोणत्या ब्रँडचे नाही आहेत. तर मला असं वाटलं की जरा ब्रँडचे आपण आपल्या व्हॅनिटीमध्ये ठेवावे, जे की आपल्याला चांगले फंक्शन्स किंवा वेडिंग्सला यूज करता येतील कोणत्या इव्हेंटला. तर हा पहिले तर आहे फाउंडेशन ब्रश. आणि मार्सचे ब्रश असे अफोर्डेबल आहेत, त्यांची क्वालिटीसुद्धा खूप छान आहे. आणि हा अँग्युलर बफिंग ब्रश आहे, जो की आपण कन्सिलरसाठी यूज करू शकतो. आणि त्यासोबतच थर्ड ब्रश आहे अल्ट्रा थिन फाउंडेशन ब्रश. ॲक्चुअली हा ब्रश मी ना माझ्याकडे इनसाइडचं स्किन टिंट आहे. मी त्याच्यासाठी पर्चेस केला आहे. सो हा खूप जास्त व्हायरलसुद्धा होता. तर तुम्हाला माहिती आहे की जस्ट अ गर्लसारखं की कोणती व्हायरल गोष्ट असेल ती एकदा तरी ट्राय करायचीच आहे. आणि माझ्याकडे एक आय शॅडो ब्रश आहे, बट तो तुटला आहे. बट स्टिल तो यूज करू शकते मी आणि मी करते. सो त्याच्यासाठी मी हा एक ब्रश घेतलाय. हा आहे ब्रॉन्सॉनचा. तर हा पण काहीतरी स्वस्तच पडला. म्हणजे ऑलमोस्ट ना, तुम्हाला सांगते, पिंक फ्रायडे सेलमधनंच तुम्ही वर्षभरातून एकदाच शॉप करा. तुमच्यासाठी खूप जास्त फायदेशीर असेल. तर हा आहे आय शॅडो ब्रश. तर हे सगळे होते माझे ब्रशेस. आफ्टर दॅट सोशल मीडियावरती खूप जास्त हाईप बघितल्याच्या नंतर ह्या प्रोडक्टची, ते Maybelline सुपर स्टे पावडर फाउंडेशन, जे की 30R पर्यंत राहू शकतं. एक आहे 310 शेडमध्ये, एक आहे 110 शेडमध्ये. हा शेड माझा आहे आणि मी परफेक्ट मॅच आहे माझ्या शेडसाठी. आणि हा मी माझ्या मम्मासाठी ऑर्डर केलाय. हे तरी मी मम्मावरती यूज केलं त्यावेळेला खूप सुंदर कव्हरेज आहे ह्याचं, की लाईक तुम्हाला असं वाटतं की फाउंडेशन यूज केलंय. तर अजून तरी मी प्रॉपरली नाही यूज केलं, बट आम्ही थोडं पॅच टेस्ट केलं त्यावेळेला, तरी हा प्रोडक्ट खूप छान अप्लाय झाला होता. तर वळूया आपण नेक्स्ट प्रोडक्टकडे. प्लमचं टोनर. तर ॲक्चुअली मी माझ्या स्किन केअरमध्ये किंवा मेकअपमध्ये आजपर्यंत टोनर कधीच यूज नाही केलाय. हे मी फर्स्ट टाईम यूज करते. आणि प्लमचं, म्हणजे मी टोनर हे प्लमचंच का चूज केलं याबद्दल मी तुम्हाला सांगते. मी फेस वॉश जो आहे तो प्लमचा यूज करते आणि तो मला खूप अप्रतिम सूट होतो. आणि तो मी आत्तापर्यंत मला असं वाटतं की 8 ते 9 वेळा मी रिस्टॉक केला असेल. आणि आता सुद्धा एक संपत आलाय आणि त्याचा ऑलरेडी माझ्याकडे आहे तो एक एक्स्ट्रा फेस वॉश. तर त्याच्यामुळे मी हे ट्राय करणार आहे टोनर, की काय रिझल्ट येतो, किती स्किन हायड्रेट राहते, हे आपण बघूया. नेक्स्ट इज कार्मेसीचं फेशियल रेझर. तर जसं की माझे जे फेशियल हेअर आहेत हे मी वॅक्सिंग किंवा थ्रेडिंगने नाही काढत. तर फक्त रेझर यूज करते आणि फक्त आयब्रोजला मी थ्रेड यूज करते. बाकी मी पूर्ण माझे फेशियल हेअर हे रेझरनेच रिमूव्ह करते. आणि त्याची सुद्धा एक प्रोसेस आहे, ती मी तुम्हाला प्रॉपरली एका व्हिडिओमध्ये नीट दाखवेल. कॉटन पॅड्स जे मी का ऑर्डर केले हे सुद्धा मी तुम्हाला सांगते. हे सुद्धा माझं पहिल्यांदाच पर्चेस आहे. हे मी अजून अनबॉक्स नाही केलं. येस. सो गार्नियरचं मायसेलर क्लिन्झिंग वॉटर. आणि मला असं वाटतं की हे सेन्सिटिव्ह स्किनसाठी आहे.
तर जसं की माझी स्किन आहे की मला प्रत्येक प्रोडक्ट यूज नाही होत, लगेच त्याचं रिएक्शन होतं माझ्या स्किनवरती, तर त्यामुळे मी हे ऑर्डर केलं आहे. आणि आतापर्यंत मी मेकअप कसा रिमूव्ह करत होती, तर जेव्हा पण मी घरी यायची डायरेक्ट वेट वाईप्सने रिमूव्ह करायची मेकअप आणि फेस वॉश करायची. बट मी असं एका रीलमध्ये बघितलं की ती रॉंग प्रोसेस आहे. तर ही स्टेप आहे ती मिस नाही करायची असते आणि मी बऱ्याच लोकांना हे यूज करताना सुद्धा पाहिलं होतं. सो म्हणून मी हे ऑर्डर केलं आहे मेकअप रिमूव्ह करण्यासाठी. त्याच्यासाठी मी हे कॉटन पॅड्स सुद्धा ऑर्डर केले. हे 2 प्रोडक्ट आहेत. ह्याची सुद्धा मी खूप चांगली हाईप बघितली होती आणि हे खूप जास्त रिझनेबल प्राइसमध्ये आहे. लाइक दोन्ही ₹100 ला आहेत. तर हे ऑरेंज शेडमध्ये आहे आणि हे नॉर्मल कन्सिलर शेडमध्ये आहे. लाइक माझ्या शेडमध्ये. ऑरेंज शेडमध्ये मी ह्यासाठी मागवलं, की आपले डार्क सर्कल्स असतात किंवा माउथच्या अराउंड आपल्याला असा थोडासा डार्क कलर फील होतो मेकअपच्या वेळेला. त्याच्यामुळे आपला मेकअप कदाचित कधी-कधी ऑक्सिडाइज सुद्धा होतो. सो त्यामुळे मी ऑरेंज कलर करेक्टर मागवलं. आणि मला असं वाटतं की इनसाइडची ती पूर्ण पॅलेट घेण्यापेक्षा असं तुम्ही एकच किंवा 2 असं घेतलं, लाइक एक कलर करेक्टर, एक कन्सिलर किंवा एक तुम्हाला ब्रॉन्झर हवं असेल तर ते तुम्हाला कॉन्टोरिंग करण्यासाठी. आणि माझा काय असा खूप जास्त मेकअपचा यूज कधीच नसतो. लाइक आता सुद्धा मी मेकअप नाही अप्लाय केलाय. तर हे आहे ते ऑरेंज कलर करेक्टर. दिसेल म्हणजे ऑलमोस्ट दिसणारच नाही, कारण त्याच्यावरती आपण हे कन्सिलर अप्लाय करणार आहोत, जे की माझ्या शेडमध्ये आहे. हे दोन्ही तर इनसाइडचं होतं आणि त्यासोबतच मी इनसाइडचं सर्वात व्हायरल प्रोडक्ट आताचं कुशन कन्सिलर सुद्धा ऑर्डर केलं आहे. आणि हे सुद्धा खूप रिझनेबल रेटमध्ये आहे ऍक्च्युली, लाइक समथिंग 200 और 150. आणि हे बघा, हे असं आहे प्रोडक्ट ह्याच्यात आहे आणि ह्याचं कुशन टाईप आहे, लाइक स्पंज टाईप. आणि तुम्ही बघू शकता आता इकडे माझे जे काय वेसल्स आहेत ते दिसतात बघा नसा फेसवरती. डन ब्रो. लाइक तुम्ही बघू शकता की मी आताच इकडे तुमच्या समोर अप्लाय केला आणि एकदम हाईड झालेला आहे, कारण मला बाकी फेसवरती कोणताच इश्यू नाहीये. पण हे जे आहे ह्याचं लाइक नसा दिसतात माझ्या इकडच्या, तर ते जरा नाही चांगलं वाटत जेव्हा आपण नॉर्मली जेव्हा बाहेर पडतो विदाउट मेकअप वगैरे. सो त्यामुळे हे मला असं वाटतं की बेस्ट प्रोडक्ट आहे आणि ते पण खूप जास्त रिझनेबल प्राइस मध्ये. आणि मला असं वाटतं की ना इनसाइट आणि स्विस ब्युटी हे दोन्ही प्रोडक्ट खूप छान आहेत. आणि माझ्याकडे मोस्टली प्रोडक्ट्स असे आहेत की मी ते इनसाइटचे यूज करते आणि आता तर अजून झालेले आहेत, कारण मी कन्सिलर सुद्धा इनसाइडचा यूज करते आणि त्यानेच मी माझा फुल फेस मेकअप करते. त्यासोबतच हे 3 एक लिपस्टिक आणि 2 लिप लायनर्स ऑर्डर केलेत. मार्सचे लिप लायनर्स खूप जास्त कमी प्राइस मध्ये आहेत, फक्त ₹80 ला इच. आणि मी मोस्टली असं न्यूड किंवा मॉव असं हे करते, लिपस्टिक कॉम्बो बनवते. सो मी त्याच्यासाठी हा डार्क ब्राऊन असा एक शेड मागवलेला आहे. शेड आहे चॉको बटर. आणि थोडंसं मॉव ज्यावेळेला करते लाईक मरून टाईप, त्यासाठी मी मागवलेला आहे डीप डाऊन. ओके, सो हे 2 लिप लायनर मी ऑर्डर केले. तर मी पहिल्यांदाच मार्सचं लिप लायनर सुद्धा यूज करणार आहे. त्याच्या सुद्धा मी मोस्टली सगळ्यांना हेच यूज करताना पाहिलेले आहेत. आणि ही जी लिपस्टिक आहे ती माझ्या मम्माची आहे. तिचा टोन थोडासा असा डस्की आहे, सो त्याच्यामुळे ती डार्क मरून किंवा असेच शेड यूज करते. हेअर केअर कडे तर ऍक्च्युली मला ना विश केअरचं हेअर ग्रोथ सिरम घ्यायचं होतं, पण त्याचे रिझल्ट्स थोडेसे मी कन्फ्यूज होती की त्याचे रिझल्ट्स येतात नाही येतात, कारण ऍक्च्युली ते प्रोडक्ट खूप जास्त महाग आहे. 600-700 फॉर जस्ट सिरम. तर मला माहित नव्हतं, बट आता असं वाटतंय की त्याला घ्यायला पाहिजे होतं, कारण सेलमध्ये ते खूप स्वस्त होतं. तर मी हे एक घेतलेला आहे मास्क, हेअर मास्क आहे हा, लव्ह ब्युटी अँड प्लॅनेटचा. ऍक्च्युली आतापर्यंत माझ्या हेअर केअर रुटीन मध्ये मी फक्त शॅम्पू यूज करत होती आणि कधी ओकेशन चांगलं असेल तर कंडिशनर यूज करायची. मास्क आता रिसेंटच आलेले आहेत, मला असं वाटतं सगळे यूज करतात. आतापर्यंत मास्क कोणी जास्त यूज करत नव्हतं, पण आता ते खूप जास्त ट्रेंडिंग आहे आणि हे सुद्धा खूप छान वर्क करतं असं मी खूप मुलींच्या युट्यूब व्हिडिओज मध्ये पाहिलेलं आहे, जे रिव्ह्यूज देतात की कंडिशनर पेक्षा मास्क छान रिझल्ट देतो तुम्हाला. आणि म्हणून मग मी हा घेतलेला आहे लव्ह ब्युटी अँड प्लॅनेटचा. सो आपण बघूया की ह्याचा रिझल्ट सुद्धा कसा असेल. मी अजून तरी हा ट्राय नाही केलाय. वन लास्ट थिंग, तर जेव्हा हे पार्सल आलं तेव्हा मला ही दिसली अँड आय वॉज लाईक ही मी नाही ऑर्डर केलेली. आणि मी असं नेहमी दुसऱ्यांना बघायची की त्यांना असं
फ्रीबीज मिळतात किंवा असं बोलतात ना सॅम्पल्स देतात वेगवेगळ्या प्रोडक्ट्सचे, परफ्यूम किंवा फेस वॉश, सिरम सगळ्याचेच देतात. तर मला का नाही देत, मला का नाही देत, तर कधी मी एवढं मोठं पर्चेसच नायकावरनं केलं नव्हतं. तर त्यांनी मला ही आणि हिची कॉस्ट सुद्धा 849 आहे. लाइक मी स्वतः जरी कधी घ्यायला गेली तर एवढी महागातली लिपस्टिक नाही घेणार, कारण माझ्याकडे असे खूप छान लिपस्टिक्स आहेत जे 300 आणि 400 मध्ये खूप छान रिझल्ट देतात. तर त्यांनी ही लिपस्टिक मला फ्रीबी म्हणून पाठवलेली आहे. मला शेड बद्दल तरी नाही माहिती, कारण मी अजून हे बघा पॅकेजिंग ओपन सुद्धा नाही केली आहे. तर शेड सूट होईल की नाही माहिती नाही, पण मला नाही सूट झाली तर मम्मी आहे. आमच्या दोघींपैकी हिला कोणी यूज करू शकतं. बट गॉड हॅज अनदर प्लॅन. सो जस्ट लाईक दॅट मला मिळालेलं आहे जे माझ्या नशिबात होतं. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. तर एवढी सगळी होती माझी शॉपिंग आणि ऑलमोस्ट मला 6000च्या प्राइसचं सगळं मला 4300 मध्ये मिळालेलं. सो मी तर खूप जास्त खुश होती प्राइसिंग बघून की बापरे एवढं सगळं मिळतं. तर मी आधीच नायका सेलच्या आधी सगळं माझ्या पिंक बॉक्समध्ये ऍड टू कार्ट करून ठेवलं होतं, म्हणजे सगळं ऍड केलं होतं जे जे मला हवंय मम्माला हवंय, कारण त्याची प्राइसिंग खूप जास्त कमी होती. आणि मला पण असं वाटतं, आणि हे माझं पहिलाच एक्सपिरियन्स होतं की मी नायकाच्या सेलमधनं ऑर्डर करते, कारण ह्याच वर्षी मी नायकावरनं ऑर्डर करायला लागले, नाही तर मी ऑलमोस्ट सगळं ऑफलाईन स्टोअरमध्ये जाऊनच घ्यायची. बट जेव्हा मला कळालं की इकडे प्राइसिंग कमी असते किंवा ऑफर्स असतात, सो ते आम्ही विचार केला की आपण ह्यासोबतच जावं. विचार करणार आहे की मी वर्षातून एकदा नायका पिंक फ्रायडे सेल मधूनच सगळं बाय करावं, कारण ही खूप छान ऑपॉर्च्युनिटी असते आपल्या मुलींसाठी किंवा ज्यांच्यासाठी ज्यांना असं ऑनलाईन शॉपिंग मेकअप प्रोडक्ट असे खूप जास्त घ्यायला आवडतात आणि ते तुम्हाला खूप कमी प्राइसिंग मध्ये मिळतात. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली तर हे मला तुम्ही नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि तुमच्यासाठी खूप नवीन नवीन छान छान असेच आपले ब्युटी रिलेटेड व्हिडिओज घेऊन येत राहील माझ्या पर्सनल एक्सपिरियन्स मधून. सो लव यू ऑल.